देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. मंडळी नमस्कार. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या भक्ती परंपरेमध्ये संत वचनांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. जीवनामध्ये अनेक अडचणी पार करत असताना पदोपदी संतांनी दिलेले ज्ञानपर उपदेश आपल्याला कामी येत असतात. अशाच एका अभंगाचं निरूपण करताना आपले पुढचे कीर्तनकार काय सांगतायत ते आपण ऐकूया. रामकृष्ण हरी. सत्य साच खरे खरे सत्य साच 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 खरे. नाम विठो बाचे बरे नाम विठो बाचे बरे जेणे तुटती बंधने बंधने जेणे तुटती बंधने नाम विठो बाचे बरे नाम विठो बाचे बरे जेणे तुटती बंधने जेणे तुटती बंधने. उभय लोकी कीर्ती जेणे 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 जेणे तुटती बंधने बंधने जेणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी उभय
की बोलो रे भाई सब संतन की हरा विठला मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे जेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट जगद्गुरु जगन्मान्य श्रीमंत सद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट गोड असा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पुढे नामाचं विशेषत्व प्रतिपादन करतात. विठाला विठाला अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सुंदर सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा अत्यंत सोपा असा अभंग आहे. अभंग तुकाराम महाराजांचा तुकोबरांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हाला बंधनातून मुक्तीचा मार्ग आणि अत्यंत सोपं साधन या कलियुगातून तरुण जाण्याकरता उधरून जाण्याकरता सत्य आणि खरी असणारी बात तुमच्या आमच्या पुढे सांगतात की बाबांनो, खरं आयुष्य देऊन खोटा माल घेऊन जीवनाची बर्बादी करण्यापेक्षा आम्ही सांगतो तो खरा माल तुम्ही सेवन करा. त्या खऱ्या मालाची खरेदी तुम्ही करा. खोटं घेऊन जीवनाची बर्बादी करू नका. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला वारंवार सांगतात की बाबा, आमचं जे जीवन आहे, आम्ही एवढा दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आलो असेल तर त्याचं एकच कारण आहे, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळावया आलो खरा खोटा निवाराया खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा हो उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. खरं आणि खोटं काय हे आपल्याला समजून सांगतात. खोटं घेतल्यानंतर मानवी जीवनाची बर्बादी होते, मानवी जीवनात कायम रडावं लागतं. पण खरं जर आपण घेतलं तर निश्चितच आपलं जीवन आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबऱ्यांकडे काहीच नसताना त्यांची जर परिस्थितीचा आपण विचार जर केला तर त्यांच्याकडे काय होतं महाराज. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. अशी परिस्थिती असताना जीवनात मात्र दुःखाचा चेहऱ्यावर दुःखाचा भाव दिसत नाही. नवे त्यांच्या स्वप्नात सुद्धा दुःख येत नाही. मग दुःख जर येत नाही, परिस्थिती पाहिली तर शून्य आहे, तर तुकाराम महाराज नेमकं असं काय त्यांनी प्राप्त केलंय की त्यांच्या जीवनात दुःखाचा लवलेश नाही. आमच्याकडे सगळं असून दुःख आहे, त्यांच्याकडे काहीच नसून जीवनात आनंद आहे. याची चौकशी चेकिंग तपासणी करण्याकरता काही साधक मंडळी तुकोबऱ्यांच्या घरी गेलेली आहे आणि महाराज आम्हाला तुम्ही हे सांगा की तुम्ही नेमकं असं काय मिळवलं जीवनातून. आम्ही जे मिळवतोय, जे मिळवलंय, जे कमवतोय, जे कमवलंय, हे दुःख देणारं कमवलेलं आहे. आनंद देणारं आम्ही आजपर्यंत मिळवलेलं नाही. मिळवलं असतं तर कुणाच्या जीवनात दुःख राहिलं नसतं. ज्या अर्थी दुःखी आहोत त्या अर्थी आमच्या जीवनात खरं अजून आम्ही घेतलेलं नाही. दुःखीच आहोत, कमी काहीच नाही. पैशाच्या बाबतीत कमी नाही, धनाच्या बाबतीत आम्ही श्रीमंत आहोत, अन्नाच्या बाबतीत आपण श्रीमंत आहोत, वस्त्राच्या बाबतीत आपण श्रीमंत आहोत, राहायला घरं झाली, बिल्डिंगीच्या उंच्या मोठ्या झाल्या, पण माणसाच्या जीवनातलं दुःख संपत नाही. याचं कारण नेमकं काय? कमी काहीच नाही ना. काका पूर्वी असं होतं, नुसतं भात खाण्याकरता लोक 20-20 किलोमीटर पायी जात होती की नाही? खरं सांगा, बोला ना, खरंच सांगा. 20-20 किलोमीटर पायी प्रवास असायचा नुसता भात खाण्याकरता. भात मिळत नव्हता. आता बालवाडीचे पोरं मरू राहिले खाऊ इतका भातचा. म्हणजे अन्नाच्या बाबतीत आपण सुलभ आहोत की नाही? अहो सुलभच आहे ना, काय कमी आम्हाला. आई पूर्वी एका घरात एका जणाकडेच काका शर्ट राहायचा, अख्ख्या गल्लीत एकाच जणाकडे सदरा राहायचा. आपल्याला जर गावाला जायचं राहिलं तर त्याच्या 8 दिवसापासून पाया पडायला लागत होतं. ओ भाऊ तुझा सदरा दे जो, मला माझ्या व्यायाच्या गावाला जाऊन यायचंय. अंगणात कोणी कपडे सुकवित नव्हतं आणि जर सुकवलाच तर 10 मिनिटात तो कपडा सापडे नाही. कोणाचाही कपडा कोणी घेऊन जातो.
कपड्याच्या बाबतीत तेव्हा एवढा दुष्काळ होता तेवढा आता राहिलेला नाही. आता एखाद्याच्या घरात जर घुसलो नाही, आपल्याला असं वाटतं आपण घरात आलो का कपड्याच्या दुकानात. इतके कपडे की शेवटी लाकडांची सुद्धा गरज नाही, म्हणजे त्यांचेच आणायचे आणि त्याच्यात त्यांना शिलगून द्यायचं, जा बाबा जा. म्हणजे कपड्याच्या बाबतीत, वस्त्राच्या बाबतीत आपण सुलभ आहोत, अन्नाच्या बाबतीत आपण सुलभ आहोत, राहायला घरं झाली. सगळं काही असताना जो तो रडतोच, याचं कारण नेमकं काय? एक सांगू का, मी नेहमी सांगत असतो, धनसुख भाई बढ़ते जा रहे, मनसुख भाई कम होते जा रहे. धनसुख भाई बढ़ते जा रहे, मनसुख भाई कम होते जा रहे हैं. शांतिलाल भाई तो कहीं मिलते भी नहीं है, सब मांगीलाल पैदा हो रहे, देवीलाल का तो ठिकाण नाही. होते की नाही खरं सांगा. शांतीच नाही, समाधानच नाही, नुसती पळपळ, नुसती पळपळ. थांबायलाच कुणी तयार. आम्ही मागं बोलावतो पुढे पळवतो, आम्ही मागं बोलावतो पुढे पळवतो. अरे थांब थांब, थांबलाच नाही. शेवटी एके ठिकाणी थांबला. कोणत्या ठिकाणी? विसाच्या ठिकाणी. आणि हा त्याच्या कानात म्हणला, एवढ्या दिवसापासून तुला थांबित होतो तेव्हा थांबला नाही, आता का थांबला? म्हणे तुला हे सांगायला थांबलो, किती पळपळ कर पण मडक्याच्या पुढे कोणी पळत नाही रे बाबा, हे सांगण्याकरता तुला थांब. नुसती पळपळ चालली, थांबायला कोणी तयार नाही. मग मिळवणं बंद नाही, मग चेहऱ्यावर आनंद का नाही, याचं कारण नेमकं आपल्याला शोधलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल गाडी वाजवा, सगळं असताना दुःख संपत नाही. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. काय होतं मला सांगा? त्यांच्याकडे जे होतं ते आम्ही अजून मिळवलेलं नाही. हा, महाराजांचं जीवनचरित्र आपण जर अभ्यासलं काका, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आईश आराम हा विषयच नाही. इतकं दुःख होतं, जे प्रापंचिक दुःख तुम्ही आम्ही आणि पाहतोय तसं दुःख कमी नव्हतं. 3 रंगाच्या साड्या होत्या आईसाहेबांच्या अंगावर. घरामध्ये अन्नान्न दशा होती. एक पत्नी अन्न न करता मी, खायला काही नव्हतं. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाकी, ही परिस्थिती महाराजांची होती. पण स्वप्नात दुःख नव्हतं. याचं कारण नेमकं काय? महाराजांचं जीवनचरित्र आपण बारकाईने अभ्यासा. कधी आनंद दिला समाजाने त्यांना, इतका त्रास दिला. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, ही अवस्था झाली. म्हणजे घरातूनही देखील त्रास होता, प्रपंच चालवतानाही दुःखच वाटत होतं, समाजाने त्रास दिला, स्वतःच्या नात्या गोत्यातल्या लोकांनी त्यांना छळलं. एवढ्या त्रासातून ते आनंदाचा क्षण अनुभवतात. म्हणजे नेमकं असं काय त्यांच्याकडे की त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद. त्रास कमी नाही. त्रास जर पाहिला, आपला जर कोणी एवढा त्रास दिला तर आपण जगू का? आत्महत्याच शेवटी, पर्यायच नाही आपल्याकडून. पण महाराज म्हणले, मी आत्महत्या केली नाही, करणार नाही. प्रत्येक प्रसंगात पहा तुकोबराचं जीवन. बरे झाले हे वाक्य कायम आहे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. बायको मेली, बरं झालं, झंझट मिटली. लय त्रास होता तिच्या बसून. बायको मेली, बरं झालं. घर पडलं, बरं झालं. दिवाळा निघालं, बरं झालं. आपण असं म्हणू का? नाही महाराज, आमचं जर थोडं जर देवानं नुकसान केलं, देवाचे का डोळे फुटले, त्याला कमी दिसत नाही. अख्ख्या गावात आनंद आणि माझंच घर त्यांनी कसं काय शोधलं, आपण असं देवाला म्हणतो. महाराजांच्या जीवनचरित्राचा जर बारकाईने अभ्यास केला तर प्रापंचिक जीवन इतकं दुःखाचं आहे. प्रापंच जाऊ द्या, समाजाने हा परमार्थ उभा करताना आणि तुकोबारांना सामान्य त्रास दिलेला नाही. एवढा त्रास सहन करून तुम्हा आम्हाला सुखाची, आनंद तत्वाची प्राप्ती व्हावी याकरता तुकोबारांनी स्वतःच्या प्रपंचाला लात मारली आणि तुमचा आमचा प्रपंच सुखी व्हावा याकरता प्रयत्न केला. तो प्रयत्न गाथाच्या रूपाने आज आम्हाला पाहायला मिळतोय. अभंगाच्या रूपाने तुम्हा आमच्या समोर आज तो आनंद ओसंडतोय. विचार करा किती त्रास झाला मला. एक छोटा प्रश्न मुद्दा मांडतो आणि पुढे सरकतो. ऐका, एका कोंबड्याला विचारलो, कोंबड्याला काय विचार, कोंबडा माहिती ना तुम्हाला? कोंबडा आहे का? मग कॉक 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 सकाळी ओरडतो, बरोबर आहे? काही बोला ना, बोलत जा. मग कोंबडा आरवतो, कोंबड्याला प्रश्न विचारला. ऐका, महाराजांच्या जीवनचरित्रात थोडंसं सूक्ष्म विषय मांडतो आणि पुढे सरकतो. का हो कोंबडे दादा, तुम्हाला लोक कापून टाकतात?
तो कोंबडे दादा काय म्हणला माहितीये का, लोकांना जाग करणाऱ्याचे नेहमीच हेच हाल होत असतात. जो लोकांना जाग करतो लोक त्यांना कापून टाकतात. कापलं की नाही. कुत्र्याला गती तशी काही काही लोकांना प्रगती सहन होत नाही. कुत्र्याला जशी गती सहन होत नाही, काही काही लोकांना प्रगती सहन होत नाही, तशीच आणि तशी संतांना अधोगती सहन होत नाही. बरं, तुकोबरांची वाढती कीर्ती त्या काळच्या लोकांना सहन झालेली. याची बदनामी करावी आणि याचं खच्चीकरण करावं हे लोकांनी ठरवलं होतं. एक वाक्य बोलू का, नाम खुद को कमाना पड़ता है, बदनाम तो लोग खुद हमें कमा करके दे देते. अजून सांगू का, निंदा उसी की होती है जो जिंदा है, मरने के बाद तो तारीफ ही तारीफ होती. मेल्यानंतर लोक चांगलं म्हणतात, बरं होतं रे ते मेल्यावर, आणि जिवंत पण त्याला कोणी भेटायला गेलं. ही समाजाची रीत आहे. समाज असाच आहे महाराज. देहूतले लोक एकत्र जमलेले. तुकोबराची बदनामी पाहण्याकरता, तुकोबराच्या अभंग रचनेच्या वेळेला तुकोबरांना भाकरी खा म्हणून कोणीच म्हटलं नाही, पाणी प्या म्हणून कोणीच म्हटलं नाही. पण तुकोबराची बदनामी जेव्हा चव्हाट्यावर आली तेव्हा अख्खी देहू नगरी जमलेली. लोकांना कीर्तन काय सांगतो, प्रवचन काय करतो, गाथा काय रचतो आणि असले धंदे करतो, तुला काहीच कसं वाटत नाही. बदनामी समोर आहे. महाराज म्हणले, माझं काही चुकलं का? हो, ही बाई बोलेल काय चुकलं म्हणून. देहू नगरी एकत्र जमलेली आहे आणि ती बाई बोलती केलेली आहे. पैसे देऊन तिला बोलतं केलं आणि तू असं असं बोलून, पैशाच्या हव्याशा पोटी त्या बाईनं मुखातून शब्द बाहेर पडले. आणि ती बाई काय म्हणली माहितीये का, माझ्या गर्भात जे बाळ आहे या तुकारामाचं आहे, जीवाची लाहील माते. हे असं अभद्र का तुम्ही बोलतो? आम्ही वारकरी तसे नाहीत, आम्ही विष्णू दास तैसे नो. पहा पहा माझा गाथा काय सांगतो, पराव्या नारी अमा माऊली समान, मान लिया धन काय. परश्री मातेप्रमाणे मानावे हा आमचा धर्म आहे. आणि तुम्ही असं बोलता माते, काही चुकलं असेल तर माफ करा, पण अशी अभद्र भाषा बोलू नका, माझी बदनामी करू नका. बघा बघा, हे चांगलं नाही बरं का. करूनच्या करून आता वरून पुन्हा वरतोंड करून बोलतो, याचा गाथाच पाण्यात बुडून टाकला पाहिजे. लोकांनी निर्णय घेतला. पाटील कोपला होता, गावातले लोक कोपले होती. मी बोललो ना, लोकांना जाग करणाऱ्याचे नेहमीच हेच हाल होतात बरं का. पण हा, तत्वाने वागणाऱ्याने कधीच पायाखालची वाळू घसरू देऊ नये, कारण ज्याचा सका हरी त्यावरी विश्वकृपा. महाराज, जाको राखे साइया मार सके ना कोई, किंवा जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा भई रघुनाथ की तो बाल भी बाकानो. केसांना सुद्धा धक्का लागत नाही, फक्त देवावर विश्वास पाहिजे. महाराजांच्या जीवनात तत्वाने वागणं होतं. आणि आई जे तत्वाने वागतात ना, लोक त्यांना खूप त्रास देत असतात. एक सांगू का, तुकोबऱ्यांचं महत्व वाढायला कारण काय होतं सांगू का? ऐका, आम्हालाही जर आमच्या जीवनात महत्व वाढवायचं असेल तर ऐका, आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व आलं का जीवनात महत्व वाढतं. विठाला विठाला सात्विकता पाहिजे. चांगला आहार सेव, जसं अन्न तसं मन, आणि वागण्यात तात्विक. तत्व सोडून अजिबात वागायचं नाही. ज्यांची ज्यांची आस्थागत कीर्ती शिल्लक आहे ना काका, बरं काही ते तत्व सोडून कधीच वागले नाही. जे तत्व सोडून वागले नाही त्यांची अपकीर्ती, उत्तमची कीर्ती नाही. इथे बसल्यापैकी सगळ्यांना माझा प्रश्न आहे, उत्तर द्या. तुमच्या खापर पंजोबाचं नाव सांगा. खापर पंजोबा म्हणजे कोण सांगू का? आपण, आपला बाप, आपल्या बापाचा बाप म्हणजे आजोबा, आजोबाचा बाप म्हणजे पंजोबा, आणि पंजोबाचा बाप म्हणजे खापर पंजोबा, आणि त्यांचा बाप म्हणजे ढोपर पंजोबा. वेगवेगळे बाप येते. मला जे पंजोबा सांगायचे ते खापर पंजोबा. काका, खापर पंजोबा म्हणजे लय झालं तर 5, 50, 100, 150, 200 वर्ष धरा किंवा 250 वर्ष धरा. 5 पिढी म्हणजे खापर पंजोबा. मग लय झालं तर किती वर्ष?
250 वर्षाच्या आपल्या खापर पंजोबाचं नाव आम्हाला माहिती नाही आणि 700-750 वर्षापूर्वीच्या ज्ञानोबांच्या सगळ्या कुटुंबाची नावं माहिती आहे. याचं कारण तत्व सोडून वागले नाही. 400-450 वर्ष झाले तुकोबारांना जाऊन, याचं कारण तत्व सोडून वागले नाही आणि त्यांची कीर्ती या विश्वात उत्तमची उरते. उत्तम कीर्ती राहिली म्हणजे असं नाव करा. आई, जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा आम्हाला श्वास होता, नाव होतं का? पटकन बोला. श्वास होता, नाव होतं का? होतं का? नाही. नाव नंतर ठेवलं. नाव ठेवल्यापासून असं आपण वागलो, शेवटच्या श्वासापर्यंत लोकांनी आपल्याला नावच ठेवली. काय जीवन आहे, असं आपण जगलो. पण वाक्य ऐका, पहिला श्वास आम्ही या मृत्यू लोकात घेतला तेव्हा आम्हाला श्वास होतं पण नाव नव्हता. ज्या दिवशी श्वास बंद होईल त्या दिवशी नाव शिल्लक राहिलं पाहिजे. असं काहीतरी कार्य मानव जन्मात येऊन केलं पाहिजे. तत्वाने वागणं सोडू नका. वागण्यात तत्व होतं तुकोबारांच्या, म्हणून पायाखालची वाळू घसरले नाही. भगवंतावर दृढ विश्वास होता. गाथा पाण्यात बुडवल्या. 13 दिवस उपासना केलेली. उपोषण नाही, मी तर उपासना म्हणेल, साधना म्हणेल. हो, आई साहेबांनी बोलावं. आवली माता म्हणायला लागल्या, जाऊ द्या आता, तुमच्याशिवाय लेकरं जेवत नाही, मलाही तोंडात अन्नाचा कण घ्यावा वाटत नाही. महाराज, तुम्ही आता घरी चला. खबरदार, मला जर घरी नेशील, ज्या शब्द प्रपंचा करता मी स्वतःच्या प्रपंचाला लात मारली तोच नसेल तर मी घरी येऊन करू काय? त्या प्रपंचाशी मला घेणं देणं नाही. खरा प्रपंच हा माझा बुडाला नाही, माझ्या नंतर येणाऱ्या पिढीचा प्रपंच सुखी व्हावा याकरता मी शब्द एकत्रित केलेले. आणि तो शब्द प्रपंच नसेल तर माझ्या जीवन जगण्याला अर्थ काय? मी इथेच उपोषण करतो आणि पांडुरंगाचं चिंतन करतो. तू घरी जा. ऐकलं नाही. शेवटी आई 13 दिवसानंतर इंद्रायणी मातेनं त्या ठिकाणी तो गाथा महाराजांच्या ताब्यात दिला. हा महाराज, मला माफ करा, मी तुम्हाला 13 दिवस वाट पाहायला लावली. त्याचं कारण तसं होतं, हजारो लाखो लोक येतात, माझ्यात पाप धुतात आणि मी मलिन होते. तुमचं गाथा पारायण मी 13 दिवस केलं, त्या पारायणाने मी पवित्र झाले. इंद्रायणी माताने पहिलं गाथा पारायण केलं. महाराज, पहिलं गाथा इतकं शब्दासर तुकोबाराचं अनमोल होतं. महाराजांचं जीवन चरित्र आपण पहा, प्रत्येक प्रसंग पहा, कटुताच आहे, दुःख आहे, शोक आहे आमच्या दृष्टीनं, पण महाराज त्याला अजिबात घाबरले नाही. त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा लवलेश थोडा सुद्धा कमी झाला नाही. मग लोक विचार करायचे त्यांच्याकडे काहीच नसताना ते आनंदी का? तर त्यांनी सांगितलं होतं, मी जे माझं जीवन जगलो ते माझं जीवन मी नामचिंतना करता जगलो. नामाशिवाय मला कशाशीच काही घेणं देणं होतं, की जे मला सुख देतं, मला आनंद देतं, हो ते प्राप्त मी केलं. त्याच्यामुळे माझ्या जीवनात मला बरं झालं. तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्ही माझं ऐका. काका, तुकोबाराचा अभंग गाथा जर आपण विचारात घेतला तर आई, संपूर्ण जीवनच तुकोबाराचं नामचिंतनाला वाहिलेलं जीवन होतं. त्यांची भाषा पहा, आम्ही नामाचे धार, आम्ही नामाचे धारक, आनेनो प्रकार, आनेनो प्रकार, अनेक, सर्व भावे सर्व भावे एक, विठ्ठलाची प्रमाण न लगे जाणारे. वा वा. पाठविला इह लोका एकंदर शिक्का, पाठविला इह लोका, आलो म्हणे मी तुका नामाचा धारक. स्वतःच्या नावापुढे पदवीच लावली होती तुकोबारांनी, मी नामधारक आहे. नामाशिवाय मला काहीच आवडत नाही. नामचिंतनाला वाहिलेलं जीवन तुकोबारांचं जीवन होतं. हा, इतकं नामचिंतनाला वाहिलेलं होतं. तुकोबारांवर प्रेम करणारी काही मंडळी तुकोबाराच्या कीर्तनाला आलेली. कीर्तन झाल्यावर म्हणली, महाराज आम्हाला तुम्हाला काही मदत करायची, काही घेता का? म्हणे काय मदत करता? नाही तुमची परिस्थिती आम्ही पाहिली
हो तुम्हाला काहीतरी द्यावं वाटतं आम्हाला, तुम्ही घेता का? महाराज म्हणले मला नको ना काही. नाही नाही काहीतरी घ्या. म्हणे मला ज्याची गरज आहे ते देता का तुम्ही जे आणले ते मी घेऊ? म्हण नाही नाही तुम्हाला ज्याची गरज आहे ते तुम्ही आमच्याकडून घ्या. मग सांगा तुकाराम महाराज तुम्हाला काय पाहिजे? आज या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगाच्या रूपाने आलेले आहेत. बरोबर आहे, आलेले आहेत का? आता अभंग कुणाचा आहे? तुकाराम महाराजचा. पारस महाराज बोलत असेल त्याच्यावर, पण अभंग तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा हा अभंग, तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे तुकोबऱ्या उपस्थिती असं धरा. महाराज सांगतात मला जे पाहिजे तुम्ही द्या. महाराजांची भाषा पहा, ऐका. आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाची. तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तुम्ही विठोबाचं चिंतन करा, बाकी काही नको. इतकं नाम चिंतनाला राजा छत्रपती शिवानी नजरानं पाठवलं होता. आणि तुकोबर म्हणले आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. नाम चिंतनाला वाहिलेलं जीवन तुकोबऱ्यांचं जीवन होतं. मग हे लोक म्हणले महाराज तुमच्या या नाम चिंतनात असं नेमकं आहे तरी काय? अभंगाच्या पहिल्या चरणात सख्य साच खरे वा वा. सख्य साच खरे नाम विठो माझे बरे नाम विठो माझे बरे देणे तुटती बंधने क्या बात आहे वा. देणे तुटती बंधने वा वा. काय सांगितलं? नाम चिंतन हे खरंही आहे आणि बरंही आहे. म्हणजे काही गोष्टी खऱ्याही नाही बऱ्याही नाही. आई काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात, काही बऱ्या असतात पण खऱ्या नसतात, काही खऱ्याही असतात आणि बऱ्याही असतात. थोडंसं आपण यावर चिंतन करू आणि पुढे चालू. ऐका काय झालं माहितीये का? एकाला स्वप्नात साप दिसला. कुठे दिसला? स्वप्नात. स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय दिसला? साप दिसला. आता ते एवढ्या जोरात ओरडलं. साप दिसल्याबरोबर आपण काय म्हणतो? ओ बाप, स्वप्नात दिसला आणि स्वप्नातच घाबरला. मला सांगा साप जर खरंच निघाला आई, चांगला आहे का तो? आपल्या घरात जर साप निघाला आपण त्याला असं म्हणतो का जीबू त्याला मागला घरमा झोपू दे, आपण पुढला घरमा जपी जाऊ? ही आमच्याकडची भाषा आहे बरं का, खानदेशी. असं म्हणतो का आपण त्याला मागच्या घरात झोपू दे, आपण पुढच्या घरात झोपून जाऊ? नाही नाही नाही, त्याला पहिले काढ बापा. म्हणजे साप जर खरंच निघाला तर तो बरा अजिबात नाही. पण स्वप्नातला साप खराही नाही आणि बराही नाही. हा, एकानं नटीचा फोटो आणला. नटी माहिती आपल्याला, पिक्चरमध्ये असते ती. नटीचा फोटो घरात लावला आणि सोप्यावर पाहुणे मंडळी बसली. ती पाहुणे मंडळी त्या घरातल्या लोकांना काय म्हणे, ही बाई कोण आहे? ही तुमची नात्यातली आहे का? आता त्या नटीचा आणि त्यांचा काही एक संबंध नाही. खरं सांगा फोटो खरं असतो का? फोटो खरा असतो का? बोला ना. फोटो खरा नसतो. पण नटीचा फोटो खरा जरी नाही मग पांडुरंगाचा खरा असतो का? अहो नटीचा फोटो खरा नाही मग पांडुरंगाचा काय राहतो? फोटोच राहतो. मग तो खरा असतो का? तो खरा जरी नसला पण बरा तरी असतो. नटीचा बरा नाही. लक्षात येतं का? नटीचा फोटो खराही नाही आणि बराही नाही. पांडुरंगाचा फोटो खरा नाही पण बरा तरी आहे. खरा नाही पण दारू दिसायला खरी आहे पण बरी नाही. म्हणजे खरी आहे कसं काय? पिऊन पहा, ती तिचा प्रताप दाखवल्या शहरात नाही. दारू दिसायला खरी आहे पण बरी नाही. म्हणजे काही गोष्टी खऱ्याही नाही बऱ्याही नाही. काही खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. काही बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. काही खऱ्याही आहेत आणि बऱ्याही आहेत. हा, साखर खरी असते बरी पण असते. दूध खरंही आहे बरंही आहे. काजू बदाम खरे आहेत
बरे अशा भरपूर गोष्टी खऱ्याही आहेत आणि बरे आहे. तुकाराम महाराज तुम्ही नामचिंतनच खरं आहे असं का म्हणता? मग या गोष्टी खऱ्या नाही का? नाही नाही नाही, या जरी खऱ्या आहे पण हे खाणारा टिकत नाही म्हणून खोटे आहे. जे टिकतं ते खरं, जे टिकत नाही ते खोटं. आई आपण एखाद्याच्या प्रेतयात्रेला गेलो, काका समजा कोणाला ठेवायला गेलो, बरोबर ना, काय करू? ठेवायला गेलो. ठेवायला गेल्यानंतर मग त्या लोकांची चर्चा काय राहते? काही खरं नाही भाऊ. काय चर्चा? काही खरं नाही. जीव पाण्याचा बुडबुड आहे. कोणाला कोणता दिवस कधी येईल काही सांगता येणार नाही. कोणता दिवस कसा येईल हे सांगता येणार काय गॅरंटी? बरं आपल्याला आपण किती दिवस जगू? नाही नाही नाही, आपल्याला बिलकुल भरोसा नाही. कोण दिवस येईल काहीचा नाही देहाचा भरोसा. ज्या दिवशी बोलवणार त्या दिवशी निघून जावं लागतं. आपण ज्या गावामध्ये जन्माला आलेलो आहो ते गाव आपलं गाव नाही. आपण ज्या गावात जन्माला ते मुडद्यांची गाव आहे, मुडद्यांची. कबीर महाराज सांगतात, साधो साधो ये मुर्दो का गाव, साधो साधो ये मुर्दो का गाव. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, गुरु मर गए, चेला मर गए हाकिम और रोगी. अरे आजा मेला पंजा मेला, 9वी मर गए, 10वी मर गए सहस्र. आम्ही ज्या गावात जन्माला आलो ते गाव आमची गावं नाही, बनोटी गाव नाही आपलं, मुडद्यांचं गाव आहे. मुडद्यांचं चांदवड, नाशिक, कोल्हापूर हे आपली गावं नाही. ही फक्त आपल्याला सुटेबल व्हावं, सुलभ व्हावं दळणवळणासाठी म्हणून ती नावं ठेवली की तुम्ही इथे राहता म्हणून. पण खरं जे आपलं गाव आहे ते मुडद्यांची गाव आहे, मुडद्यांची. कबीर महाराज सांगतात, साधो साधो ए मुर्दो का गाव. पण सगळे मेले, पण कबीरांचं शेवटचं पुरावा काय आहे का? कहत कबीरा सुनबाई साधू, एक राम नाम न मरा. राम मरा, राम मरा, पण राम नाम न मरा. जे मरत नाही ते खरं आहे. म्हणून हा खरा माल देण्याकरता आम्ही त्याकरता आलेलो आहे. आम्ही त्याकरता हो खरं देतात. खरं मला सांगा काका, आई, जर खरं आयुष्य देऊन खोटं विकत का घ्यावं? आयुष्य खरंच चाललंय की नाही? श्वासागणिक आमचं आयुष्य संपत आहे ना, मग खोटं घेता कशाला? खरंच घ्या ना. पण आमचं असं झालंय, खरं आणि खोटं काय हे आम्हाला कळत नाही. बरं, ज्यांच्या दुकानात माल खोटा आहे त्याच्याच दुकानावर पाटी काय आहे? नकली मालापासून सावधान. घेणाऱ्यालाच कळत नाही आपण कोणता माल खरेदी करतो. अडचण ती आली. नकली मालापासून सावधान आम्हाला कळत नाही. पण संत मंडळी सांगतात, आमचा जो माल आहे तो खरा आहे. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूशी. म्हणून खरं घ्या, खोटं घेऊ नका. ज्यांनी खोट्याला खरं मानलं ते कायम रडत राहिले, पण ज्यांनी खरं ओळखलं ते कायम हसत राहिले. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ओसंडतो. याचं कारण आम्ही जे घेतोय ते खरं घेतोय. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. ऐका, एक पोरगा मुंबईला नोकरीला लागला. मुंबई, मग त्या नोकरीला लागला, मग त्याला छोकरी बी आलीच लगेच. नोकरीवाल्याला लवकर छोकरी, ज्यांना नोकरी नाही त्यांना छोकरी मिळत नाही. मला आता सध्या परिस्थिती फार गंभीर आहे. लग्नच जमत नाही पोरांचे, फार अवघड झालं. आणि म्हणून नोकरी मिळाली, याला लगेच लग्न झालं. आणि त्याची बायको त्याला काय म्हणली माहिती का? मला बी मुंबईला यायचंय. मग काय आलं येती? नाही मला यायचंच आहे. तू ऐक, रिकाम काम करू नको. मी सकाळी चहा पाव खातो, दुपारी वडा पाव खातो, संध्याकाळी भाजी पाव खातो. पाव 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 खाऊन खाऊन मी हातपाव झालो. तू 1 क्विंटलची 50 किलो होशील. कशाला येती? नाही मला यायचंच आहे. अगं एवढी गर्दी मुंबईमध्ये, एवढी गर्दी राहते मुंबईमध्ये. तुला काय सांगू, कुत्र सुद्धा शेपूट अशी हलवितो, अशी हलवली कोणाला तरी लागती. इतकी गर्दी, तू काला मरती. म्हणे मला यायचंच आहे. सगळ्या ठिकाणी सगळ्या माणसांचं चालतं, पण स्वतःच्या पत्नी पुढे चालत नाही असं म्हणतात. बा माझ्यापेक्षा तसा तुमचा अनुभव जास्तच आहे म्हणा, नाही का? ही परिस्थिती. असं विनोद होता करा. मला मुद्दा असा सांगायचंय, ती बाई ऐकायला तयार नाही. त्यानं मुंबईला रूम केली, राहायला. आणि नवरा बायको सुखाने संसार चालू आहे. एके दिवशी शेजारच्या मावशीनं हळदी कुंकाला बोलवलं आणि त्या बाईच्या गळ्यात 10 ग्रॅमची सोन्याची पोत पाहिली. डोकंच पीट करायला. नुसते पैसे कमी त्या,
पण त्या बाईच्या गळ्यात 10 ग्रॅमची पोते, मला फुटका मनी नाही. मग घरी आले मालक, म्हणे जा मला आत्ताच्या आत्ता पोत घेऊन या. म्हणे ऐक, तू रिकाम काम करू नको, हे काही शिटी आहे, हे काही खेडं नाही आपलं, तू ऐक माझं. नाही नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. नवरा म्हणतो तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणते, पण तू ऐक माझं. नाही नाही म्हणे बिलकुल मी ते ऐकणारच नाही. नावीला झाला, खोटी घेऊन आला, खोटी पोत. ही बाई सगळ्या गलीला सांगत सुटली. त्याचं सांगायचं का महिला मंडळीचं आवडच राहते. त्यांनी केलं त्यांनी केलं त्यांनी केलं. 2 चोरांचं लक्ष गेलं, मावशी पिवळी धमक आहे, पिवळी. आणि त्यांनी काय हळदी कुंकलन पूजा केली का? पोत कापली आणि गेले पळून. ती बाई बॉम्बलायला लागली, गेले आमचे लाख रुपये, गेले आमचे लाख रुपये. माझ्या नवरा नाही म्हणत होता, मी याचं ऐकलं नाही. तो घरी आला, ती बोंबलत होती आणि ती रडत होती ना, हा तिच्याकडे पाहून हसत होता. शेजारची आजी म्हणले तुही बायको बोंबलत तू काहून हसतो? म्हणे आजी तुला काहीच माहित नाही आमच्यात काय होईल ते. असं जिनं खोट्याला खरं मानलं ती रडत होती, पण ज्याला खरं आणि खोटं कळलं होतं तो हसत होता. म्हणून बाबा, संतांच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ओसंडतो, याचं कारण त्यांनी खरं तत्व घेतलं. ते या विश्वामध्ये फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाम आहे, ते तुम्ही सदोदित घ्या. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, जेने तुटती बंधने उभयलोकी कीर्ती, जेने विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. पंढरी कवरला हरी विठ्ठल ज्ञानदेव, हरिनाथ भगवान की जय. बोला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. नामचिंतन ज्यांनी घेतलं, नामधारक जो बनला, तो संसाराच्या बंधनात राहत नाही, त्याला संसाराची कुठली चिंता राहत नाही. एक सोपा मुद्दा आणि सेवा समाप्त. ऐका काय झालं माहितीये का? समुद्रामध्ये एक व्यक्ती उतरला. आता तो समुद्रात बुडी घेतल्याशिवाय राहील का? बुडी घेतली आणि त्याच्या डोक्यावर हजारो अब्जो अगणित एवढं लिटर पाणी त्याच्या डोक्यावर होतं. त्याला ते जड वाटलं का? नाही. जड वाटलं का? नाही. त्याच्यातलं त्यानं हांडावर पाणी काढलं, डोक्यावर घेतलं आणि 2 किलोमीटर गेला. आता डोकं दुखन का नाही? हो, डोक्यावर भार मानला म्हणून डोकं दुखतं, डोक्याला त्रास होतो. समुद्राच्या पाण्याचा भार मानला नाही म्हणजे टेन्शन राहिलं नाही. संत मंडळींनी हेच केलं. जो संसार आहे तो डोक्यावर नाही घेतला, तो देवाच्या पायी अर्पण केला, त्याच्यामुळे अवघा झाला आनंद जीवन. तू का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. कुठल्याच बंधनात ते राहिले नाही. संसाराच्या बंधनातून मुक्त करते ते नामचिंतन. आज हजारो लाखो करोडो लोक कीर्तनाला उभे राहतात, कीर्तनाच्या समोर कीर्तनाला येतात आणि संसार 1.5 तास का होईना विसरतात. हे बंधनातून मुक्ती नाही तर काय महाराज? इतकं सामर्थ्य कीर्तनामध्ये की 1.5 तास आम्हाला संसार आठवत नाही. याचं कारणच एकमेव आहे, हे बंधनातून मुक्ती करून देणारं साधन आहे ते नामचिंतन. बघा तुम्ही मुक्ती कीर्तनात मिळते की नाही? कीर्तने स्वधर्म वाढे, कीर्तने स्वधर्म जोडे, कीर्तने परब्रह्मा तुडे, मुक्ती कीर्तना पुढे चालून जाय. ही मुक्ती म्हणजे बंधनातून मुक्तीच आहे. जेने तुटती बंधने उभयलोकी कीर्ती, जेने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. महाराज सांगतात नामचिंतन करत असताना या नामचिंतनाची ताकद सामर्थ्य इतकं आहे की नामचिंतनाने कळी काळावर विजय मिळवता येतो. हो, साधू संतांनी नामधारणा केली, नामधारक बनले, त्याचा परिणाम असा झाला की जगा काळ खाय आम्ही माथा दिला. हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. ही ताकद नामधारकाची आहे. साधू संतांनी या ठिकाणी नामचिंतन केलं, बंधनातून मुक्तीचा मार्ग तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. आपण सर्वांनी सदोदित ते नामचिंतन करावं. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, हो सगळ्यांना झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. सगळ्यांना सूचना आहे, सगळ्यांनी गळ्यात माळ घाला, माळकरी बना. आई वडिलाची सेवा करा, व्यसन करू नका, मांसाहार करू नका, पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मानवी जीवन हे पुन्हा पुन्हा मिळत नाही.
त्याची सार्थकता नामचिंतनाने होते. असं म्हणतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. एकमेकांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा, भांडणं करू नका, तंटे करू नका, गोड बोला, डोक्यावर कायम बर्फ आणि तोंडात कायम साखर ठेवा, एकी ठेवा, एका विचारांना नांदा. बस एकच मिनिटात मी नाशिकच्या स्टँडवर उभं होतो, मला द्राक्ष खावी वाटली. द्राक्ष घेण्याकरता गेलो, 60 रुपये किलो भाव, म्हटलं द्या 1 किलो. पण त्यातली तुटलेली काही द्राक्ष एका टोपल्यात होती, त्यांचा भाव विचारला तर 40 रुपये. मी म्हणलं वा, वीजचा फायदा होतो, आपल्याला तोडूनच खायचे, शिवाय काडीचं वजन वाचतं. म्हणजे फायदे 3, 60 रुपयाचे 40 रुपये मिळतं वीजचा फायदा, तोडून खायचे तो फायदा, आणि काडीचं वजन वाचलं तो फायदा. पण सहज विचारलं, म्हणलं काका त्यांचा 60 रुपये आणि यांचा 40 रुपये भाव का? तेव्हा त्यांनी मला सांगितलं, म्हणे महाराज हे घडापासून तुटले म्हणून यांचा भाव डाऊन झाला. मला तेव्हा कळालं, तुटले की भाव डाऊन होतो. म्हणून कुणी एकमेकांपासून तुटणार नाही, एक संग राहा, एका विचाराने राहा. हो, एकच मुद्दा, ते काय आलं, मधाच्या पोळाला आंब्याची कैरी अशी टच होती, आंब्याची कैरी अशी टच होती मधाच्या पोळाला. मधमाशा त्या ठिकाणी, आणि त्या मधमाशांच्या पोळाला आंब्याची कैरी अशी टच होती. खरं सांगा, त्याला कोणी दगड मारीन का? आणि जर मारला तर काय होईल? त्या माशांचा मोर्चा आपल्याकडे येईल. बरोबर आहे की नाही? म्हणून गटात सामील व्हा, वेगळे राहू नका. गटात सामील झाल्यानंतर कुणाची आपल्याला दगड मारण्याची हिंमत होणार नाही. एक संग रहा, साधू संतांचे विचार आत्मसात करा. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.